गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज आपण गुरुंना इथे उपस्थित सर्व गुरुवर्यांना वंदन करतो. आज जो गुणगान सोहळा इथं आयोजित करण्यात आलेला आहे, राजेंद्र मोहन चौधरी यांच्या वय मानानुसार आज त्यांची सेवानिवृत्ती आहे. सेवानिवृत्ती म्हणण्यापेक्षा सेवापूर्ती हा शब्द अतिशय चांगला असेल असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे. निवृत्ती माणसाच्या जीवनात कधीच होत नसते, मात्र पूर्ती बऱ्याचदा होत असते. आणि आज त्यांची सेवा पूर्ती झालेली आहे. 38 वर्षाच्या सेवेनंतर ते काल निवृत्त झाले आणि आजचा असा दुग्ध शर्करा योग आहे. आज सेवानिवृत्तीचा सेवापूर्तीचा सोबतच त्यांचा वाढदिवस देखील आहे. आणि म्हणून पहिल्यांदा मामांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि माझे मनोगत सुरू करतो. आज मला बोलायचं आहे 2 भागांमध्ये. एक राजेंद्र मोहन चौधरी आणि दुसरे म्हणजे माझे छोटू मामा. आतापर्यंत छोटू मामा हा शब्द आलेला नाही, पण आमच्यासाठी सगळ्यात जवळचा शब्द असेल तो छोटू मामा. राजेंद्र मोहन चौधरीबद्दल आपण म्हटलं की त्यांचं शैक्षणिक जीवन खूप हलाखायचं गेलं. मामांच्या घरी त्यांना शिक्षणाला जावं लागलं. त्या ठिकाणी त्यांनी खूप कष्टाने शिक्षण केलं. कोणतेही पडेल ते काम करून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि B.Ed झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी सुरुवात केली ती आश्रमशाळेला. तो अजून या ठिकाणी उल्लेख झाला नाही म्हणून मी त्या गोष्टीचा उल्लेख करतो. वर्सुस ठिकाणी त्यांनी जे निजामपूरचं गाव आहे तिथं आश्रमशाळेला सुरुवात केली. त्याच्यानंतर त्यांच्या याच्याने भाग्याने जिल्हा परिषदची ॲड निघाली आणि त्याच्यामध्ये त्यांची निवड झाली. जिल्हा परिषदमध्ये निवड झाल्यानंतर तेव्हा नंदुरबार आणि धुळे जिल्हा एकच होता. मामा आमचे झाल्या काम कुठेही करायचंच आहे. जरी राजकीय काही बोलत असत होता तरी देखील त्यांनी अक्कल आणि अक्कलकुवा तालुक्यातील मोरंबा या ठिकाणी त्यांनी सुरुवात केली त्यांच्या जीवनाची. तिथून नंतर मग बऱ्याच व्यक्तींनी सांगितलं की आपण काय काय केलं म्हणून. निश्चितपणे मामांनी या शैक्षणिक कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतलं. म्हणतातच की प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान, प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान आणि ज्ञानाच्या विश्वात शिक्षकांना मान. तर अशा ज्ञानाच्या विश्वामध्ये त्यांनी ज्ञानदानाचं अतिशय मोलाचं कार्य केलेलं आहे. आपल्याला माहितीच आहे की दान केल्यानंतर त्याच्याबद्दल परतफेडीची आवश्यकता नसते. आमच्या मामांनी जे काही दान केलेलं आहे ते दान परत होऊ शकत नाही, कारण प्रत्येक ठिकाणी जो गुरुजन असतो जे काही ज्ञानाचं दान करत असतो ते परत होऊ शकत नाही. आणि ज्ञानदानाचं ते त्यांनी कार्य आधीपासूनच घेतलं. तर ते तुकाराम महाराजांचा अभंग यावेळेस मला सांगावं असं वाटते की पिकवावे धन ज्याची आस करी जन, पिकवावे धन ज्याची आस करी जन, पुरुणी उरे खाता देता नवे खंडन मोहिता. अशा पद्धतीने माणसाने धन पिकवावं की ज्याला सगळ्या लोकांना ते काम असेल आणि कुणालाही किती खायला दिलं तरी त्याचा कधी अंत होणार नाही. असंच ज्ञानदानाचं काम आमच्या राजेंद्र मोहन चौधरी छोटू मामा यांनी केलेलं आहे. हे झालं राजेंद्र मोहन चौधरी. मला छोटू मामाबद्दल खूपच जास्त सांगायचं वाटेल, कारण की मामा शब्द म्हटला की मामा शब्दामध्ये 2 आहेत. एक आहे माणुसकी आणि दुसरी म्हणजे माणसातली माणूस. मामा हा शब्द माय आणि माया यांचा मिलाप आहे, ज्याच्यावरून आपल्याला माया देखील मिळत असते आणि मायेचा आधार देखील मिळत असतो. असे आमचे मामा प्रत्येकाच्या जीवनात मामा असतात. सगळ्यांना अनुभव असतो की मामा गरीब असून श्रीमंत असतो. त्यांचे जे काही आपल्याला प्रेमाचं श्रीमंती असते ती कधीच कमी होत नाही. मामांच्या बाबतीत एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल. मामांना इथं बसल्या सगळ्यांना वाटत असेल की त्यांचं अरेंज मॅरेज, पण मला म्हणायचं आहे की त्यांचं लव्ह मॅरेज. आमच्या मामी जेव्हा त्या 7वीला होत्या तेव्हापासून मामांचं सगळं काम करत होत्या आणि त्याच्यामुळे त्यांचं एक लव्ह मॅरेजच होतं.
आणि त्याच्यानंतर निश्चितपणे त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये मामीने अतिशय मुलामुलाची साथ दिलेली आहे. त्यांच्या मुलाचं मुलीच्या शिक्षणाबद्दल आपण बोलत आहोत. सोबतच मला काही गोष्टींचा वापर या ठिकाणी करावा लागेल की छोटू मामांबद्दल जर म्हटलं तर आमच्या गावात ते माझे मामा होते, पण माझे गाव मामा नसून ते पूर्ण गावाचेच मामा होते. आणि छोटू मास्तर किंवा छोटू मामा या नावानेच ते प्रसिद्ध होते. असा कुठलाही नामकांतला कानापुरा नसेल ज्या ठिकाणी छोटू मामांना ओळखलं जातं. मामांच्या बाबतीत अजून महत्वाचं सांगितलं, कुठल्याही कामाची लाज नाही. म्हणजे मी लहानपणापासून पाहतोय आमच्या घरी तर मामांनी कुठलंही काम केलं. लग्न कार्याला मध्ये शर्ट काढला मामांनी, फार भांडे धुण्यापासून कधी भट्टी लावण्यापर्यंत सगळेच काम आमच्या मामांनी केलेले. म्हणजे आमच्या घराचे जे काही कार्य झालेले त्याच्यामध्ये मामांचा अतिशय सिंहाचा वाटा आहे. माझ्या व्यक्तिगत जीवनात मध्ये म्हणणार असा एक बाका प्रसंग आलेला होता. त्यावेळेस मला एक 8-10 दिवसासाठी थोडं अज्ञातात जायचं होतं. मी मामांना सांगितलं की मामा मला जायचं आहे अशा अशा वेळेस, आणि सोबत काळजी वाहत म्हणून मामांना सांगितलं. मामांनी कुठलीही समान न बाळगता की मला सुट्टी मिळेल का किंवा मी कोणाला विचारेल असं न करता मी आणि मामा आम्ही 8 दिवस तयार करण्यात गेलो. तर असे मामा आम्हाला कधी कुठल्याही क्षणी सांगितल्याबरोबर उपयोगात येणारे मामा, आणि मलाच नाही आधीच संयोजकांनी सांगितलं त्यापासून सगळ्यांना उपयोगात येणारे मामा. मामा आणि मामींच्या बाबतीत आपण मालेगावमध्ये बसतो. मालेगावमध्ये कोविडची पहिली वेव आली होती आणि त्यावेळेस मला इथलं कंट्रोलर म्हणून देण्यात आलं. पूर्ण मालेगाव महानगरपालिकेमध्ये कोविडची जे काही यंत्रणा होती ती राबवणं माझं काम होतं. ती यंत्रणा राबवत असताना प्रचंड भीती अशी होती. आपण पाहिलं असेल की आपण जवळच्या नातेवाईकांना जवळ येत नव्हतो किंवा त्यांना कोविड झाला असेल तरी एकत्र येत नव्हतो. पण त्यावेळेस देखील मामा आणि मामी यांनी माझी काळजी घेतली. दररोज मी त्यांच्या घरी जायचो, बाहेरच बसायचो की मला एक भीती होती की माझ्यामुळे त्यांना कोविड होऊ नये. आणि मामा आणि मामींनी माझी त्या एका महिन्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेतली. आपण मामांचं समाजकार्याबद्दल म्हटलं की प्रत्येक आपल्या पंचक्रोशीमध्ये जो आपला तेली समाज आहे त्याच्यामध्ये छोटू मास्तर प्रत्येक लग्न कार्यात मुंजात किंवा उत्तर कार्यामध्ये हजर असेलच. असं होणार नाही की मामाने काहीतरी हे केलं. मामीने किती नकार दिला तरी मामा काही ऐकत नव्हते आणि प्रत्येक काय करणार काही करत. असे आमचे छोटू मामा वक्त्यांनी सांगितलं की त्यांनी त्यांचं दौरे वगैरे झाले नसते म्हणून, पण या ठिकाणी मी आवर्जून सांगतो आमच्या छोटू मामांचं 4ही धाम झालेले आहे. जे आपला भारत उत्तरेला आपलं बद्रीनाथ, खाली आपण रामेश्वर, पूर्वेला पुरी आणि पश्चिमेला आपली द्वारका, हे 4ही धाम मामांचे झालेले आहेत. आम्ही एकत्रितपणे धाम केलेले आहेत. आता वक्त्यांनी म्हटलं की मामान भाचे एकत्र जात नाही, पण आम्ही मामान भाचे आम्ही सगळीकडे एकत्र गेलो. आम्ही बोटीमध्ये पण बसतो आणि आम्ही विमानात एकत्र बसतो. तर त्या अनुषंगाने मला एवढंच म्हणायचं असेल की निश्चितपणे पूर्वी काही पूर्वजांच्या काही कल्पना असतील त्यांना मला तुम्ही द्यायचं नाही, पण निश्चितपणे मामांनी आतापर्यंत जे कार्य केलेले आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने आहे. शेवटी 4 ओळी सांगितलं की प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक तरी मामा लागतो. प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक तरी मामा लागतो जो आपले लाड करणारा आणि आपल्या बाजू घेणारा असतो, आपल्यासोबतच मस्ती मजा करणारा असतो आणि आपल्यासाठी आईबाबांना समजावणारा देखील असतो. काही झालं तर फक्त एक फोन करणारा म्हणतो, काही झालं तरी मला फक्त एक फोन कर असं म्हणतो आणि आपल्याला नेहमी धीर देणारा आणि सपोर्ट देणारा असा मामा प्रत्येकालाच हवा. तर मामांच्या बाबतीत आपण सर्वजण इथं आलेला आहात, सगळ्यांनी आपला वेळात वेळ काढलेला आहात आणि सगळ्यांचं त्या अनुषंगाने मी माझ्या वतीने आभार मानतो. आणि मामांच्या कर्माबद्दल आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. तर मामा, आपके कर्म ही आपकी पहचान है, आपके कर्म ही आपकी पहचान है, वरना राजेंद्र चौधरी नाम के तो हजारों इंसान है, लेकिन हमारे छोटू मामा एक ही इंसान है. तर मामांना या दिवशी वाढदिवसाच्या पुनश्च एकदा शुभेच्छा देतो. त्यांचं पुढील आयुष्यात आपण म्हटलं की मागच्या 3 महिन्यात देखील बरेचसे शैक्षणिक याच्यामध्ये आपण जेव्हा शासकीय नोकरी करत असतो तर आमच्या रजा संचलित झालेल्या असतात आणि रजा टाकून
लोक कामापासून वेगळे राहण्याचा प्रयत्न करतात. मामांचं मागचे 6 महिन्यामध्ये बऱ्यापैकी त्यांना आजारपण वेळ होतो आणि त्याच्यातून व्हील पॉवर म्हणजे बाहेर आले. त्यावेळेस मी मामांना सांगितलं की मामा रजा टाकून मोकळं व्हा, आपल्या शासनाचं काय केलं गेलं. पण मामांनी अजिबात ऐकलं नाही आणि कालपर्यंत ते काम करत राहिले. शेवटी मामांना एकच म्हणायचं, मामा 30 तारखेपर्यंत तुम्ही काम करा, 1 डिसेंबरला कोण काम करेल. ते म्हणजे नाही, मी 30 तारखेपर्यंत पगार घेतोय आणि 30 तारखेपर्यंत मी निश्चितपणे काम करेल. अशा आमचे विपुल कामाशी तत्पर असणारे मामा काल त्यांची सेवापूर्ती झाली. त्यांना पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि माझे धन्यवाद चौधरी सर. चौधरी सरांच्या वक्तव्या